सर्वांना आताची जी रीडिंग बघणार आहे ते आपण ऑप्शन थ्रू, म्हणजेच ऑप्शन काय असणार आहे याच्यावरती आपलं रीडिंग राहणार आहे. तुम्हाला जे फुल दिसत आहे ती 4 पद्धतीची वेगळी आहेत, जे तुम्हाला सिलेक्ट करायचे आहेत. आणि तुमचा प्रश्न आहे तो विचारायचा आहे कोणतंही, पाईल नंबर 1, पाईल नंबर 2, पाईल नंबर 3, पाईल नंबर 4, जे तुम्हाला तुमच्या एक योग्य मार्गाकडे घेऊन जाईल आणि तुम्हाला योग्य दिशा भेटेल. तर त्यासाठी तुम्हाला प्रत्येकी एक फूल चॉईस करायचं आहे. श्री स्वामी समर्थ. बघू शकता तुम्ही, तुम्हाला कोणतंही एक चॉईस करायचं आहे. कोणतंही एक चॉईस करायचं आहे. तर पहिली जी आहे ते आपण इथून सुरुवात करणार आहे. साईडला ठेवूया आणि ह्या फुलाकडून आपण सुरुवात करूया. जे काय असेल ते, काहीही असेल तुमच्या डेस्टिनीमध्ये, काहीही असेल. श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. काहीही असू शकतं, डिवाइन मेसेज असू शकतो, एंजल मेसेज असू शकतो, तुम्ही जे कर्म करणार आहे त्यासाठी मेसेज असू शकतो, काहीही असू शकतं जे तुमच्या आत्ता चालू लाईफसाठी योग्य मार्गदर्शन करेल आणि तुम्हाला पुढे जाण्यासाठी थोडीशी मदत होऊन जाईल. श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. ओके, द लवर्स. वाव, लवर्स. लवर्स. ओके. मला तर वाटते बऱ्याच जणांनी लव्ह रिलेशनशिपसाठी तर असणार आहे, लग्नासाठी असणार आहे. सगळ्या गोष्टी तुमच्या म्हणण्यानुसार व्हाव्यात यासाठी हे फूल जे आहे सिलेक्ट केलं असेल. कारण अबंडन्स, पैसे, अबंडन्स यासाठी तर दिसतंच आहे. पण जास्त जे आहे ते लव्ह रिलेशन, लग्न आणि तुमच्या या नात्याला एक कमिटमेंट, जे तुमचं आयुष्य एका चांगल्या मार्गाने घेऊन जाईल. आणि तुम्ही त्या गोष्टी शोधताय, तुम्ही त्या गोष्टी ऑब्झर्व करताय किंवा त्या गोष्टी मॅनिफेस्ट करताय किंवा त्या गोष्टी योग्य मार्गावर जातील का नाही, किंवा भविष्य तुम्हाला काय माहिती नाही आहे या गोष्टीचं, तुम्हाला त्या गोष्टी जाणून घ्यायच्या आहेत. नक्कीच यामागे तुमच्याही आयुष्यात काही निगेटिव्ह गोष्टी आहेत, त्याचा देखील तुम्हाला त्रास होताना दिसत आहे. तर आपण पूर्ण एनर्जी बघूयात की तुमची एनर्जी काय सांगते आहे. तर प्रथम तर तुमचं रिलेशनशिप असतं आहे असं दिसतं, एकतरी मॅरिड लाईफ असेल किंवा नसेल. पण तुम्ही मॅरिड लाईफसाठी बघताय, लव्ह रिलेशनसाठी बघताय. तुमचे पार्टनर तुम्हाला फसवतायत का, तुम्हाला तुम्हाला तुमच्या पाठीमागे, सॉरी, तुमच्या पीठे तुम्हाला फसवतायत का, तुम्हाला एक असं की तुम्हाला एक वेगळ्या वेमध्ये सोडून देत आहेत का, तुम्हाला तुमच्या पाठीमागे ते फसवतायत का किंवा चीट करतायत का, अशा काही गोष्टी तुमच्या आयुष्यात घडतायत का, ह्यासाठी तुम्हाला रीडिंग बघायची आहे. खूप जणांना असं वाटतं की ह्या नात्यामध्ये परत रियुनियन होईल का, तुमचा नंबर ब्लॉक केला असेल तो अनब्लॉक करतील का, रिलेशनशिप पुढे जाऊन जे काही होणार आहे ते तुमच्या म्हणण्यानुसार होईल का. तर नक्कीच हे नातं तुमच्या मार्गानुसार जाताना दिसतं आहे. पण ब्लॅकेज खूप आहेत. सध्या तुमच्या या नात्याला खूप ब्लॅकेज आहेत आणि ते रिमूव्ह करणं सुद्धा गरजेचं आहे. त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, श्री स्वामी समर्थ, त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे. मी 2 कार्ड घेणार आहे, त्यामध्ये तुम्हाला मी सांगणार आहे उपाय की यासाठी तुम्हाला काय करायचं आहे. वाव. स्वामी समर्थ नवनाथ महाराजांची पूजा करायची आहे आणि दर गुरुवारी तुम्हाला पिवळा लाडू किंवा बर्फी किंवा पिवळ्या रंगाचं वस्त्र परिधान करायचे आहे, म्हणजेच कपडे वेअर करायचे आहेत. आणि गुरुवारच्या दिवशी तुम्हाला मठामध्ये किंवा केंद्रामध्ये जाऊन तुम्हाला पिवळ्या रंगाचं, म्हणजेच पिवळ्या रंगाचं एखादी बर्फी किंवा एखादं कोणतंही नैवेद्य स्वामी समर्थ महाराजांना किंवा दत्त महाराजांना तुम्हाला अर्पण करायचं आहे. किती छान आणि स्पष्ट मेसेज तुम्हाला आहे. आणि मेडिटेशन सुद्धा करायचं आहे. स्वभावावरती शांतता ठेवायची आहे. स्वतःमध्ये एक पॉवरफुल एनर्जी जी आहे, चिडचिड आहे, ती कुठेतरी मेंटेन करायची आहे, तुम्हाला ते सांगण्यात आलेलं आहे. अजून दुसरं जे आहे ते स्वतः कष्ट, जबाबदारी जे काही तुमचं असेल या नात्यासाठी, जे काही करताय त्याच्यावरती विश्वास सुद्धा ठेवणं खूप गरजेचं आहे. तरच या नात्यामध्ये रियुनियन होताना दिसतंय, तुमचं नातं ग्रोथ करताना दिसतं आहे. तर ह्या सगळ्या एनर्जीज तुम्हाला खूप मॅच होतील ही मी आशा धरते. आणि तुम्ही लाईक करा, शेअर करा, यूट्यूबवरती असेल तर कमेंट देखील करा. श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. पाईल नंबर 2 जे आहे त्याच्यासाठी आता आपण बघणार आहे एनर्जी तुमच्यासाठी काय असणार आहे. हर हर महादेव. श्री स्वामी समर्थ.
हर हर महादेव. श्री स्वामी समर्थ. हर हर महादेव. श्री स्वामी समर्थ. हर हर महादेव. श्री स्वामी समर्थ. तुमची कोणतीही एनर्जी असेल, तुम्हाला कोणताही प्रश्न विचारलेला असेल तर त्यासाठी आपण इथे बघत आहोत. श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. बॉटममध्ये आहे कटकारस्थान. तुमच्या विरोधात काही लोक कटकारस्थान रचत असतील किंवा तुमच्याबद्दल वाईट साईड बोलत असतील. त्याच्यावरती तुम्हाला काही गोष्टी बघायच्या असतील किंवा ब्लॅक मॅजिक असेल किंवा जो पैसा येतोय तो टिकत नाहीये किंवा त्याच्यावरती ब्लॅक मॅजिक होतंय का, हे जास्त महत्त्वाचं आहे. आणि जे इथे एनर्जी आहे ते तुमच्या आयुष्याला एक ग्रहण निर्माण झालेलं दिसत आहे. तुमच्या आर्थिक परिस्थितीसाठी तुम्ही आणि बिझनेससाठी, करिअरसाठी किंवा येणाऱ्या काळासाठी तुमचं येणारं आयुष्य कसं असेल ते सुद्धा इथं दर्शवत आहे. तुम्हाला बाहेरगावी जाऊन, परदेशाला जाऊन तुम्हाला बिझनेस स्टार्ट करायचा असेल, शिक्षण घ्यायचं असेल, एखादी नोकरी असेल, तिथं जाऊन तुम्हाला वर्कआउट करायचं असेल तर ते सुद्धा इथं दिसतंय. त्यासाठी सुद्धा तुम्ही प्रयत्न करताय किंवा त्यासाठी तुम्ही ही एनर्जी बघता आहे. एखादी व्यक्ती तुमच्या आयुष्यात एखादे पर्सन तुमच्या आयुष्यात लवकरात लवकर यावा किंवा आलेला जर असेल तर त्या नात्यामध्ये ग्रहण निर्माण जर झाले असेल तर ते का झाले, कशासाठी झाले आणि का, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला जाणण्यासाठी किंवा समजून घेण्यासाठी तुम्ही या आपल्या ही एनर्जी बघत आहात. आता दुसरं की वेट करताय प्रत्येक गोष्टीची किंवा तुम्ही जे बिझनेस स्टार्ट करणार आहे, तुमच्या आयुष्यात ज्या ग्रोथ थांबलेल्या आहेत त्यासाठी तुम्ही जो बघत आहे किंवा मार्ग मिळत नाहीये, मार्ग सापडत नाहीये, त्यासाठी तुम्हाला वेट करताय, वाट बघताय त्या वेळेची, त्या सिच्युएशनची, त्या गोष्टीतून बाहेर पडण्याची, तिथून पुढे जाण्याची, ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या आयुष्यात आता सध्या सुरू आहेत. दुसरं म्हणजे कटकारस्थान असणे, तुमच्यावरती नियंत्रण कोणतं ठेवणे, तुमच्यावरती बारकाईने लक्ष कोणतं ठेवणे किंवा तुमच्या झालेल्या गोष्टी चांगल्या बिघडतात कशा हे बघत राहणे, ह्या सगळ्या गोष्टी. आणि पैशाला वाईट नजर लागणे, अशा काही गोष्टी जे तुम्ही देणं घेणं असेल, कर्ज असेल किंवा कर्ज काढलेलं असेल, अशा गोष्टी ज्या आहेत त्या तुमच्या इथं दिसत आहेत आणि त्यातून तुम्हाला बाहेर पडायचं आहे. किंवा ह्या सगळ्या गोष्टी जितकं मी बाहेर पडण्याचा प्रयत्न करत आहे तितके जास्त माझ्यावरती उलटून माझ्याकडे येत आहेत. अशा गोष्टी तुम्हाला सतत जाणवत आहेत आणि त्यातून तुम्हाला मार्ग मिळत नाहीये. हे देखील तुम्हाला जाणून घ्यायचं आहे की यातून तुमची मुक्तता होईल का, तुम्हाला यातून मार्ग मिळेल का. तर नक्कीच तुम्हाला यातून मार्ग मिळताना दिसतोय. पण मी 2 कार्ड घेणार आहे की तुमचं सोल्युशन म्हणजेच यावरती उपाय काय असणार आहे, तुमचा यावरती उपाय काय असणार आहे, यावरती उपाय काय असणार आहे, यावरती उपाय तुमच्यासाठी काय असणार आहे. ओके. सेलिब्रेशन तर आहे, तुमच्या सगळ्या गोष्टींचं सेलिब्रेशन भेटताना दिसत आहे. पण तुम्हाला रोज दर रविवारी सूर्याला जल अर्पण करायचं आहे. दर रविवारी म्हणण्यापेक्षा दररोज तुम्ही हा उपाय जर केला तर एक एनर्जी तुमच्यामध्ये येणार आहे. एका तेजस्वी सूर्यासारखी एनर्जी तुमच्या मध्ये येणार आहे. घोड्यावरचा देव जर तुम्हाला असेल तर तुम्हाला आवर्जून रविवारच्या दिवशी त्या देवाचं नामस्मरण करायचं आहे. त्या घोड्यावरच्या देवाला अभिषेक करायचा आहे. त्या घोड्यावरच्या देवाला तुम्हाला प्रार्थना करायची आहे की देवा, हे सगळं माझ्या आयुष्यातून वाईट साईड गोष्टी निघून जाऊ दे आणि हे सेलिब्रेशन आहे ते लवकरात लवकर माझ्या आयुष्यात येऊन जाऊ दे. आणि तुम्हाला दररोज होता होईल तेवढं करायचंच आहे. जर दररोज शक्य नसेल तर तुम्हाला दर रविवारी अमावस्या किंवा पौर्णिमेला, अमावस्येला नाही पौर्णिमेला, दर रविवारी तुम्हाला सूर्याला जल अर्पण करायचं आहे, अक्षता व्हायच्या आहेत आणि तुम्हाला प्रार्थना करायची आहे की परमेश्वरा, जसा तेज तुला आहे तसाच माझ्या आयुष्यात येऊ दे, माझ्या आयुष्याला सुद्धा बरकत येऊ दे, माझ्यामधली निगेटिव्हिटी निघून जाऊ दे आणि येणाऱ्या काळात मला सुख समृद्धी शांतता लागू दे आणि वाईट लोक जे आहेत ते माझ्या आयुष्यातून निघून जाऊ दे, ही तुम्हाला प्रार्थना करायची आहे. तर आता दुसरी एनर्जी आहे ती आपण बघणार आहे. ते गुलाबाचं फूल आहे जे तुमच्या आयुष्यात काय घेऊन येत आहे. श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. महत्त्वाचं म्हणजे तुमची कुठली एनर्जी आहे, काय आहे हे तुम्हाला तुमच्या मनामध्ये ठरवायचं आहे. त्यावरती आपण एनर्जी बघणार आहोत. तर तुम्ही म्हणत असाल की ताई खूप फास्ट बोलते आहे, कारण हा व्हिडिओ खूप लॉंग झाला नाही पाहिजे. इंस्टाग्रामवरती त्याच्यावरती पोस्ट होत नाही तो व्हिडिओ इतका, खूप लॉंग झाल्यानंतर व्हिडिओ पोस्ट होत नाही.
यूट्यूबला होतो पण इंस्टाग्रामला होत नाही. त्यासाठी मी फास्ट तुमच्यासाठी सगळा विषय शेअर करते, कारण थोडक्यात तुम्हाला जास्त माहिती भेटावी हा जास्त मी प्रयत्न करत आहे. तर गुलाबाचं फूल आहे, तुमची एनर्जी काय आहे हे मलाही माहीत नाही, तुम्हालाही माहीत नाही. जे काही इथं येणार आहे तेच मी तुम्हाला सांगणार आहे. श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ महाराज की जे माझे व्ह्यूअर्स आहेत त्यांच्या आयुष्यामध्ये आता कोणत्या घटना घडत आहेत किंवा त्यांचा मार्ग काय आहे, येणाऱ्या काळाचा असू दे, कोणत्याही काळाचा असू दे, किंवा जो कोणता प्रश्न विचारलाय त्यामध्ये त्यांना सोल्युशन भेटू दे. ओम नमः देश श्री स्वामी समर्थ. ओके, ग्रोथ, आयुष्याला एक ग्रोथ पाहिजे आहे तुमच्या, किंवा तुम्ही ग्रोथ कशी मिळेल हे विचार करताय. श्री स्वामी समर्थ. एक तरी तुम्ही रॉयल पर्सन आहात, एक स्टार, आयुष्यात दुसऱ्यासाठी मेहनती, एकदम जिद्दी, एकदम दुसऱ्यासाठी प्रामाणिक. जे कोण काय बोलेल किंवा एखाद्याला दुःख झालं, एखाद्याला त्रास झाला, एखाद्याला पैसे मागितले, एखाद्याला उपाशी जरी एखादा व्यक्ती असेल तर तुम्ही लगेच त्या व्यक्तीसाठी धावून जाणारे आहेत, पण त्याचा रिटर्न तुम्हाला काहीच भेटत नाही. ते उलटं तुमच्यावरती त्रास होतो. पैशाचं देणं घेणं, कर्ज असणे, एखाद्याला पैसे उसनवार दिले ते लवकर रिटर्न भेटत नाहीत. अशा काही गोष्टी तुमच्या आयुष्यात आता घडता आहेत. एक चांगलं आयुष्य तुमचं व्यक्तिमत्व होतं ते कुठेतरी नष्ट झाले. घरामध्ये एक वाईट शक्ती, एक रखरख म्हणतो आपण, किरकिर रखरख, तसा प्रकार तुमच्या घरामध्ये झालेला आहे. कोणतंच घरातलं वातावरण स्थिर नाही आहे. त्यासाठी तुम्हाला ग्रोथ व्यवस्थित पाहिजे आणि बॅलन्स व्यवस्थित पाहिजे, ज्यासाठी तुमचं हे सगळं व्यवस्थित होऊन जाईल. तर नक्कीच की तुमच्या आयुष्यात एक ग्रोथ येताना दिसते आहे, पण तुम्हाला जितकी मेहनत घेताय त्यातून तुम्हाला यश भेटत नाही. याचं कारण काय आहे? श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. तुम्हाला यावरती उपाय काय करायचा आहे? ओके, ज्या काही टावर मुवमेंट येत आहेत, भरपूर वेळा येत आहेत आणि येऊन सुद्धा गेलेले आहेत, त्यावरती तुम्ही खूप विचार करताय किंवा त्याच गोष्टीवरती सतत तोच विषय तुम्ही तुमच्या माइंड चक्रा, हार्ट चक्रा पूर्णपणे ब्लॅकेज करून टाकलेले आहेत. त्यामुळे तुम्हाला हा त्रास अति जास्त होतो आहे. तुमच्यामध्ये पॉझिटिव्ह घडण्यासाठी काहीच उरलेलं नाहीये. तुम्हाला मेडिटेशन खूप करायचं आहे. जर मेडिटेशन केलं तर नक्कीच तुमच्या भूतकाळाचा सगळा विषय संपवून तुम्हाला येणाऱ्या भविष्यकाळाचा विचार जास्त करायचा आहे. ती एनर्जी ऑब्झर्व तुम्हाला करायची आहे. त्याच गोष्टी तुम्हाला कॅच करायच्या आहेत. एखादा लव चंबुक जसा असतो, चंबुक जसा आपल्याकडे खेचतो, तसंच तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी भविष्यासाठी करायच्या आहेत. पास्टसाठी करायला गेलात तर मग त्या पास्टमध्ये तुम्ही पूर्णपणे ब्लॅकेज निर्माण व्हायला सुरू होतात. जर तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी फॉलो केल्या तर नक्की तुमच्या आयुष्यात एक ग्रोथ येताना दिसते आहे. तुमच्या अबंडन्स, पैसा, धनसंपत्ती, गेलेली सत्ता, एक वर्चस्व, एक असं की ड्रीम जे तुमचं कंप्लीट होतंय, जे तुम्ही सगळं घेऊ शकता तुमच्या आयुष्यात, जे सकारात्मक ऊर्जा तुमच्या आयुष्यात येऊ शकते. ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला करण्यासाठी तुम्हाला पास्टमधल्या सगळ्या निगेटिव्हिटी बॅकफायर कराव्या लागतील. तुम्हाला दररोज मेडिटेशनची गरज आहे. मेडिटेशन केलं तर नक्कीच तुमच्या आयुष्यात एक पॉझिटिव्हिटी येऊन जाईल. आता हे फूल तर तुम्हाला सगळ्यांनाच माहीत आहे. हे आहे जास्वंदीचं, गणपती बाप्पांना अतिप्रिय, आणि हा सप्टेंबर महिना आहे. आणि श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. तुमची इच्छा काय आहे, तुम्ही काय देवाला मागितलंय हे तुम्हाला माहीत आहे. श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. ओके, श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. मुखे राहावे. श्री स्वामी समर्थांचे नाव. श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. ज्यांनी कुणी ही रीडिंग किंवा हे पाईल सिलेक्ट केलं आहे, 4 नंबरचे पाईल, त्यांच्यासाठी काय आहे, काय आहे, त्यांच्यासाठी काय आहे? श्री स्वामी समर्थ. त्यांच्यासाठी काय आहे? ओके, श्री स्वामी समर्थ. स्वामी असा आशीर्वाद द्या की माझे सर्व व्ह्यूअर्स आहेत त्यांच्या आयुष्यातले जे काही प्रॉब्लेम असतील ते निघून जाऊ देत आणि त्यांच्या आयुष्यात सुख, समाधान, शांतता येऊ दे. तुम्हाला थोडा आवाजाचा प्रॉब्लेम होत असेल, श्री स्वामी समर्थ, त्यासाठी थोडंसं ॲडजस्ट करून घ्या. श्री स्वामी समर्थ. ओके, ओके. सत्ता, एक व्यक्ती जो तुम्हाला त्रास देण्याचा प्रयत्न करतोय, तुमच्या आयुष्यातल्या गोष्टी, निगेटिव्हिटी आणि एक व्यक्ती जो तुमच्या आयुष्याचे, मला नाही माहिती, मी अजून कार्ड बघितलेले नाहीत, पण हे जे कार्ड आहे आणि हे जे कार्ड आहे यावरून तर मी नक्की सांगू शकते तुम्हाला, एक व्यक्ती, एक पर्सन असा तुमच्या आयुष्यात आहे की तुमच्या आयुष्याची पूर्णपणे वाट लावून टाकलेली आहे. आणि ती वाट काय लावलेली आहे, ते लव्ह रिलेशन थ्रू आहे आणि तुमच्या चांगलं म्हणजे एक चांगलं व्यक्तिमत्व आहे तुम्हाला, त्यामुळे ती वाट लावलेली आहे तुमची पूर्णतः. ओकेच.
बरोबर आहे. तुम्ही तुमच्याकडे एक सत्ता होती, सरकारी नोकरी असेल, एक अशी गोष्ट जे तुम्हाला खरं खोटं करणं किंवा खोटं पचत नाही. एखाद्या व्यक्तीला तुम्ही त्याचं खरं बाहेर पाडलं असेल किंवा त्या व्यक्तीला तुम्ही ट्रोल केलं असेल किंवा त्याची बाजू जी आहे ती खोटी आहे, हे कधी-कधी तुम्ही सिद्ध करता. हे लोकांना पटत नाही. त्याविरुद्ध जाऊन लोकांनी तुमच्यासाठी ही निगेटिव्हिटी केलेली आहे आणि त्याची नजरदृष्टी तुम्हाला लागलेली आहे. तुमच्या आयुष्यामध्ये खूप त्रास, निगेटिव्हिटी आणि तुम्हाला विश्वासघात प्रत्येकाने तुमच्यावरती घाव केले, प्रत्येक वेळेला घाव केले. विश्वास ठेवून तुम्ही प्रत्येकावर विश्वास ठेवला आणि तुम्हाला त्याचा मोबदला म्हणजे परत जे रिटर्न भेटतं ते तुम्हाला एक विश्वासघात, एक त्रास, एक वेदना आणि आत्ताची परिस्थिती जर सांगायचं म्हटलं तर तुम्ही एकटे पडलेला आहात. तुमच्या आयुष्यामध्ये नवीन बिगिनिंग किंवा नवीन वेळ कधी येणार ह्या गोष्टीची तुम्ही वाट बघताय आणि वातावरण खूप वाईट झालेलं आहे. प्रत्येकजण तुमच्या वाईटावर आहे किंवा भांडण होणे किंवा एखादं सहज जरी बोलला तर त्यावरती वाद होत राहणे, ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या आयुष्यामध्ये सुरू आहेत. निगेटिव्हिटी केलेली आहे, तांत्रिक केलेली आहे. तुमचं हे पूर्ण आयुष्य विस्कटीत झालेलं आहे आणि हा व्यक्ती आहे जो तुमच्या आयुष्यात बॅलन्स व्यवस्थित होत नाही. एक जादूगर जो तुमच्या आयुष्याचा खेळवाळ करत आहे आणि तुमचा आर्थिक परिस्थिती, तुमचं आयुष्य, तुमचं सगळं उद्ध्वस्त करून तुम्हाला एका वेगळ्या वाटेवरती सोडण्याचा प्रयत्न करत आहे. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. आणि आता तुम्हाला उपाय काय करायचा आहे, यावरती उपाय काय करायचा आहे. तुम्हाला डीपमध्ये रिडिंग बघायची असेल किंवा तुमची पर्सनल एनर्जी चेक करायची असेल तर ह्या दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा. श्री स्वामी समर्थ. उपाय काय आहे, उपाय काय आहे, यावरती उपाय काय करायचा. उपाय काय आहे यावरती. ओके. देवबंधनात आहेत तुमचे, देवबंधनात आहेत ते सोडवावे लागतील. तुमच्या देवा त्याला एक बंधन केलेलं आहे, एक निगेटिव्हिटी केलेली आहे, जे तुम्हाला त्रास होण्याची जास्त शक्यता आहे. जे आर्थिक परिस्थिती म्हणा, तुमच्या आयुष्यातले जे काही ग्रोथ असेल ते थांबवलेले आहे, ते देवापासून आलेले आहे आणि देवबंधनात केलेले आहे. त्यामुळे तुम्हाला हा त्रास झालेला आहे. निगेटिव्हिटी आली तिथं देव आले, कारण देवाची शक्ती तुमच्यापर्यंत पोहोचत नाहीये. जिथं निगेटिव्हिटी म्हणजे तांत्रिक क्रियेचे मगाशीच आलं आपल्याला रिडिंगमध्ये, तिथं हे देव आले. जो उपाय आहे तुमच्यासाठी, त्या देवाचे बंधन जे आहे ते तुम्हाला काढून घ्यावं लागेल, तरच तुमच्या आयुष्याची ग्रोथ होताना दिसते आहे. नक्कीच तुम्हाला एनर्जी आवडली असेल, पॉझिटिव्ह असेल. श्री स्वामी समर्थ. मी आशा करते की सर्व इच्छा तुमच्या पूर्ण व्हाव्यात. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त.